तर यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवडमधून. पिंपरी चिंचवडमधली ही नेमकी काय बातमी आपण ती थेट पाहूयात. बिश्नोई गँग संदर्भातली ही बातमी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आल्याची सध्या माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच गँगचा सदस्य आहे त्याच्याकडूनच ही माहिती समोर आली आहे, कारण एका नामांकित फर्निचर मॉलवर हा गोळीबार झाला आणि त्यानंतर फेसबुकवर पोस्ट पडली आहे. बिश्नोई गँगनं पुन्हा एकदा त्यामुळे डोकं वर काढलेलं असून गँगचा सदस्य शुभम लोणकर याच्या शूटर्सने थेट एका नामांकित फर्निचर मॉलवर गोळीबार केल्याची धक्कादायक ही घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी 2 पिस्तुलांमधून लागोपाठ 5 ते 6 गोळ्या झाडलेल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगचा सदस्य शुभम लोणकर यानं सोशल मीडियावर पोस्टद्वारे स्वीकारलेली आहे. गोळीबार झालेला मॉल एजे फर्निचर असून त्याचे मालक अशोक नैने हे एमडी ड्रग्सच्या तस्करीमध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप लोणकरनं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केलेला आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील शूटरनी पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरात असलेल्या याच एजे फर्निचर मॉलवर रात्री अंधाधुंद फायरिंग केली, ज्यामध्ये त्यांनी 5 ते 6 गोळ्या झाडल्या. आणि ह्या गोळ्या झाडल्यानंतर आपण बघतोय त्याची ही सगळी निशाणं जे आहेत ते आपल्याला दिसतंय. अशा पद्धतीनं ज्या गोळ्या आहेत ते फर्निचरच्या आरपार गेल्यात आणि ह्या सगळ्या जे काडतुसाची जे कॅप्स आहेत ते पोलिसांनी हस्तगत केले. अजूनही इथे पोलीस बंदोबस्त आपण असल्याचं बघतोय. रात्री जेव्हा त्यांनी ही फायरिंग केली तेव्हा या दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तिथे आपण बघितलं, इथे पण एक गोळी लागल्याचे दिसते आहे आणि दुसरी या काचेवर लागली गोळी जी आरपार गेलेली आहे. या मॉलच्या मध्ये जेव्हा ही गोळीबार झाला, मॉलवर गोळीबार झाला त्या दोन्ही शूटरकडनं, त्यावेळेस सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे 5 ते 6 गिराईक देखील या मॉलमध्ये फर्निचर घेण्यासाठी होते आणि इतरही कर्मचारी जे कामगार आहेत या फर्निचरचे ते देखील होते. कुणालाही अर्थात जीवितहानी किंवा इजा झाली नाही. मात्र बिश्नोई गँगचा जो संबंधित आहे शुभम उर्फ शप्पू लोणकर आणि आर्दू बिश्नोई यांनी या एकूणच फायरिंगची जबाबदारी घेतलेली आहे. आणि या मॉलचे जे मालक आहेत अशोक नैन त्यांनी धमकी दिलेली आहे. त्याचबरोबर आणखी एक अशाच पद्धतीचे फर्निचरचे मालक आहेत फर्निचरच्या शॉपचे, त्यांना देखील त्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट करून धमकी दिलेली आहे जीवे मारण्याची. अर्थात अशोक नैन जे या मॉलचे मालक आहेत ते एमडी ड्रग्सचा व्यापार करतात असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळं अशोक नैन असतील त्यांचीही चौकशी पोलिसांकडनं केली जाते. पोलीस जे आहेत ते या सगळ्या घटनेचा तपास करतात. मात्र दिवसाढवळ्या अशा पद्धतीने गोळीबार करणं, 5-5, 6-6 राऊंड फायर करणं आणि त्याद्वारे सोशल मीडियाद्वारे खुलेआम धमकी देणं हे खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांना बिश्नोई गँगने दिलेली एक आव्हान म्हणावं लागेल. आता या सगळ्या घटनेचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस करते. मात्र तुर्त्यास बघतोय की किती भयंकर पद्धतीनं हा सगळा गोळीबार होता, ज्यामध्ये या दुकानाचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र याच बिश्नोई गँगशी संबंधित असलेला शुभू लोणकर, आर्जू बिश्नोई याच्या शोधात आता पिंपरी चिंचवड पोलीस दलाचे पथकं रवाना झालेली आहे. जर्नलिस्ट पाटीलचं गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.